दादा जेवण कसं आहे? हा जेवण कसं आहे? ताई एक नंबर जेवण मला वाटलं नाही तिरुपतीला आल्यावर रेणीगुंटाला रेल्वे स्टेशनच्या समोर एवढं छान जेवण भेटल म्हणून. खूप छान हा. पण पुढच्या वेळे येताना तुम्ही भाकरी घेऊन या, ज्वारीचं पीठ कमी पडते. 35 भाकऱ्या खाल्ल्या यांनी. अहो काय जिथं तिथं राव, महाराष्ट्रात बी सत्यानाश केलाय, इथं बी सत्यानाश केला. कुठं तरी सुखानं खाऊ द्या. पुढल्या वेळेस येताना माझी मी भाकरी घेऊन आणतो. पीठ घेऊन या, आम्ही बनवून देऊ. नक्की नक्की. हा. चला ताई हसतमुख स्वभावाचे आहेत आणि हॉटेल महाराष्ट्र भवनचे सर्वा विकास पाटील आणि मॅडम खूप छान हॉटेल चालवतात. तुम्ही बघा इथं बटर नानची क्वालिटी आणि साईज बघा, एकच नंबर क्वालिटी आहे. आणि चपात्या सुद्धा अवेलेबल आहेत. भाकरी संपल्यात, पीठ संपल्यामुळे. आणि A1 क्वालिटीची सगळ्यात आवडती मला भाजी अख्खा मसूर. अख्खा असल्यामुळं अर्धा उरलाय, अर्धा मसूर असता तर अर्धा संपला असता. पनीर चिली एवढं भारी होतं, अक्षरशः फक्त शिमला मिरची उरली. कारण का आपण महाराष्ट्रातले आलो आंध्र प्रदेश मध्ये, आणि शिमलाचं काय काम आहे, त्याच्या पायी ही खाल्लीच नाही बघा. पनीर A1 क्वालिटीचा आहे. दोघांचा स्वभाव छान आहे. नको नको म्हणून जुस्तर खाऊ घातलं, पण जेव्हा ह्यांच्या भाकरीचं पीठ संपलं तेव्हा टेन्शन मध्ये आले. ते येऊ द्या. पण तुम्हाला जर यायचं असेल तर रेणीगुंटा रेल्वे स्टेशनच्या समोर महाराष्ट्र भवन, आणि तिथं बकासूरचा फोटो बी दिसणार आहे बरं का. म्हणजे कन्फ्युजन ह्याचा काही विषयच नाही. जिथं बकासूर दिसला तिथं जाणे आणि बकासूर थाळी खाणे. व्हेज असलं म्हणून काय झालं हा. देवाला आल्यावर व्हेज तर खाऊ ना, नॉनव्हेज चुकून सुद्धा नाव घेऊ नये. धन्यवाद ताई. एक वेळ अवश्य भेट द्या महाराष्ट्र भवन, मिस आणि मिसेस घोटके. हा. आणि सांगतो यांचं एवढंच काम नसून आपल्या मराठी बांधवांना आंध्र प्रदेशामध्ये भाषा कळत नाही, मंदिराचा काही प्रॉब्लेम आला किंवा कुठं गाडीचं काय अडचण आली किंवा रेसिडेन्शियलचा काय प्रॉब्लेम आला, सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे महाराष्ट्र भवन, रेणीगुंटा रेल्वे स्टेशनच्या अपोजिट साईडला, महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या बाजूला. विकास साहेब आहेत, विकास पाटील साहेब आहेत, मॅडम आहेत. खाली दिलेला ॲड्रेस आणि खाली दिलेल्या नंबरला फोन करणे, आणि तिरुपती दर्शनाला जायच्या आधी अवश्य फोन करणे. महाराष्ट्रीय जेवण आंध्र प्रदेशात 800 किलोमीटर दूर सुद्धा खायला भेटल, A1 क्वालिटीचा. धन्यवाद. अवश्य एकदा मराठी माणसाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा.